चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया डाळ पालक। त्यासाठी हा पालक मी स्वच्छ धुवून कापून घेतला आहे। डाळ पालकसाठी आपण वापरणार आहोत एक चिरलेला कांदा, एक टमाटर चिरून घेतला आहे, कापून घेतला आहे। ही जी अद्रक लसूण पेस्ट बनवली आहे त्यात थोडंसं अद्रक लसूण 3-4 पाकळ्या व एक मिरची असं कुटून घेतलं आहे। हे आपण डाळ पालकसाठी वापरणार आहोत। कढई तापायला ठेवली आहे, यात आपण तेल टाकणार आहोत। तेल गरम होऊन द्यायचे, नंतर त्यामध्ये जिरा राईचा तडका द्यायचा। तेल गरम झालेले आहे, यात आपण राई टाकणार आहोत। एक चम्मच जिरा, अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। हे थोडं परतून घ्यायचे। यात आपण एक चिरलेला कांदा टाकला आहे, तो आपण परतून घेणार आहोत। चांगला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा कांदा। यात आपण 1 चम्मच ठेवणीतला मसाला टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत, मिक्स करून घेणे। एक चिरलेला टमाटा टाकूया, एक चिरलेला टमाटा टाकला आहे, चांगला मिक्स करून घेऊया। यात आपण गरम मसाला पावडर टाकणार आहोत। याला झाकणे मारून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। ही डाळ मी कुकरमध्ये बॉईल करून घेतली आहे, 3 शिट्ट्या मारून घेतल्या आहे। ही डाळ आता थंड झालेली आहे। तर ही डाळ आपण जो डाळ पालकाची भाजी बनवली आहे, आपण पालक बनवला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। ही डाळ विस्करणी चांगले मिक्स करून घेणे। ही डाळ आता आपण पालक जो बनवला आहे त्यात टाकणार आहोत। हा पालकमध्ये ही जी डाळ आहे ती आपण टाकायची व चांगले मिक्स करून घ्यायची। त्याला 5 मिनिटं चांगला बॉईल येऊन द्यायचं, मग आपला डाळ पालक खाण्यासाठी तयार होईल। त्याला चांगला गॅस मीडियम करणे व हे चांगलं मिक्स करून घेणे। डाळ पालक आपला खाण्यासाठी तयार होईल। हा डाळ याच्यामध्ये मिक्स केली आहे पालकमध्ये। ह्याला चांगला 10 मिनिटं बॉईल होऊन द्यायचे, चांगली उकळी येऊन द्यायची, मग ते सर्व एकत्र एकजीव होईल व आपल्या डाळ पालक खाण्यासाठी तयार होईल। या प्रकारे डाळ पालक आपला तयार झालेला आहे। आता आपण हा खाण्यासाठी घेऊ शकतो। असेच स्वादिष्ट बनवत राहा, मस्त खात राहा, आनंदी राहा।